श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 696. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजी जो प्रभू रामचंद्रांशी संवाद करत आहेत त्या संवादाचं विश्लेषण अभ्यासत होतो. भरतजींनी प्रभू रामचंद्रांचा संकोची स्वभाव पाहिलाय. आपल्या या सर्व आराध्यांना, आपल्या या सर्व असलेल्या अयोध्यावासियांना निरोप हा शब्द आपण कसा उच्चारायचा, ह्याच जणू काही संकोचामध्ये प्रभू रामचंद्र असताना भरतजी मोठं धैर्य धारण करून प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात की प्रभू, माझ्या आपण सर्व इच्छा पूर्ण केल्या. आता केवळ आपण मला अशी शिकवण द्या की ज्यामुळं हा भरत आपल्याशिवाय 14 वर्ष अयोध्येची सेवा करू शकेल. भरताच्या हृदयामधल्या निज इच्छा आपण जाणता, कारण आपण स्वसंवेद्य आहात. माझ्या हृदयामध्ये असलेली लालसा देखील आपण जाणता, आणि ती एकच लालसा आहे जी शब्दामध्ये मी सांगत नाही, परंतु या भरताला केवळ आपलाच आधार आहे. आपल्याशिवाय मी अनाथ आहे प्रभू. आणि मग अशा या अनाथ बालकाने या अयोध्येचा राज्यकारभार चालवावा एवढी त्याची खरंच पात्रता नाही. त्यामुळे एकीकडे आहे माझी निज इच्छा, तर दुसरीकडे आहे माझं कर्तव्य. या इच्छा आणि कर्तव्याचा समन्वय मी कसा करू, त्यासाठी हे प्रभू आपण मला शिकवण द्या. मी आपल्या चरणांचा दास आहे. माझं आता करते पण काही शिल्लक नाही. जे काही कराल ते आपणच कराल. आणि त्यामुळे या ठाम निश्चयातून माझ्या अंतःकरणामध्ये कुठेही चिंतेचा लवलेश नाही. आणि हे सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये बघितलं की ज्याला अत्यंत भरोसा असतो प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती, भूरी भरोसो असा शब्द गोस्वामीजीने तिथं वापरलेला आहे. अत्यंत दृढ विश्वास हेच भरतजींचं खरं भांडवल होतं. आणि त्यामुळं त्यांनी अत्यंत विवेकाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या समोर आपल्या मनातलं हे रहस्य स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी भरतजींचे हे बोल ऐकले आणि ते अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. आणि मग अशा आपल्या या भरताच्यासाठी प्रभू रामचंद्र आता हा एक शेवटचा या धर्मसभेमध्ये भरताला शिकवण देण्याच्या निमित्ताने करत असलेला हा संवाद. गोस्वामीजी म्हणतात, दीन बंधु सुनी बंधुके बचन दीन छलहीन देश काल अवसर सरिस बोले राम प्रवीण. देश, काळ आणि परिस्थितीचा विचार करून आपल्या या दीन बंधू असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या हृदयाने आपल्या बंधूसाठी उच्चारलेली ही अत्यंत कोमल वचनं गोस्वामीजी आमच्या समोर या चौपायांमधून ठेवू लागतात. तात तुम्हारी मोरी परिजन की चिंता गुरही नृपही घर बन की. माथे पर गुर मुनि मिथिलेसु हम ही तुम ही सपने हूँ नकलेसु. मोर तुम्हार परम पुरुषार्थु स्वार्थु सुज सुधरमु परमार्थु. पितु आय सुपाली दुहु भाई लोक भेद भल भूप भलाई.
गुर पितु मातु स्वामी सिख पाले, चले हूँ कुमग पग पर ही न खाले। अस बिचारी सब सोच बिहाई, पालहु अवध अवधि भरी जाई। देसु कोसु परिजन परिवारु, गुर पदर जहि लाग छरु भारू। तुम मुनि मातु सचिव सिख मानी, पाले हुमु पुहुमि प्रजा रजधानी। मुखिया मुख सो चाहिए, खान पान कहुए। पालई पोषई सकल अंग, तुलसी सहित विवेक सियावर। रामचंद्र प्रिय हो। भरतजींनी अत्यंत मनोभावाने प्रभू रामचंद्रांच्याकडं, आपण मला शिकवण द्या, आपण मला असा बोध द्या की ज्यामुळं हा भरत या वनवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या दोन्हीही गोष्टींचं निर्वहन करू शकेल. कुठल्या दोन गोष्टी? एक, अंतरंगामध्ये तुमच्याविषयी असलेलं हे माझं अपार प्रेम, आणि ते प्रेम सांभाळत असताना या अयोध्येची सेवा, माझी कर्तव्य असलेली ही बुद्धी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता माझ्याकडून घडू नये. आणि त्यामुळे हे प्रभू, या सर्वांच्या केंद्रभागी आपण आहात. आपण माझ्या हृदयामधला भाव जाणता, आणि त्यामुळं आपण मला असा बोध द्या, अशी शिकवण द्या की ज्या आधाराने हा भरत या दोन्ही गोष्टींना न्याय देऊ शकेल. प्रभू रामचंद्रांनी भरतजीचा भाव आपल्या हृदयामध्ये जाणला, आणि अत्यंत सुंदर शब्दामध्ये प्रभू रामचंद्र भरतजींना आज शिकवण देणार आहेत, बोध देणार आहेत. सज्जनो, हा बोध केवळ भरतजींसाठीच आहे असा संकुचित विचार आपल्या मनामध्ये ठेवू नये. आज आमच्यासाठी देखील आमचा राम अरण्यामध्येच आहे ना. आपल्या हृदयस्थ असूनही आम्हाला दिसतोय का? आम्हाला सापडतोय का? सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. बंधनामध्ये आजही आम्ही आहोतच, आणि या बंधनामध्येच आम्हाला या सद्गुरु कृपेच्या शिवाय या हृदयातल्या रामाची खरं ओळख होतच नाही. आणि त्यामुळे चरित्रातला कौसल्येचा राम हेच आमच्यासाठी हे सगुण चरित्र आम्ही द्वैत भावाने अभ्यासतोय. त्यामुळे आमचा राम देखील वनवासात आहे, परंतु आमच्या हृदयामध्ये भरत देखील तयार होत नाही की ज्याला या जीवनामध्ये खरं कल्याण कशात आहे, या जीवनाची खरी कृतार्थता कशात आहे, हे विचारण्याची बुद्धी देखील होत नाही. बघा, भगवंत देखील सख्य भक्तीच्या आधाराने आपल्या मनातला जसा भाव आहे त्याच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतो. या संसाराच्या माईक जाळामध्ये आम्ही भगवंताला देखील बऱ्याचदा या माईक गोष्टींच्या विषयीच मार्गदर्शन मागतो, आणि त्यामुळं खरा राम, आपलं स्वरूप ह्यापर्यंत विचारण्याची बुद्धीच आम्हाला या जन्मामध्ये होत नाही. देहाच्या अंगाने सर्व कर्तव्य करायची आहेत, परंतु या मनुष्य देहाच्या आधाराने परमपुरुषार्थ आहे आपल्या स्वरूपाचं दर्शन.
आणि त्या दर्शनासाठी भगवंताच्या समोर तळमळून अत्यंत शरणागत होऊन आम्ही तुझं दर्शन आम्हाला कधी होईल असा प्रश्नच त्याला कधी विचारत नाही. आणि त्यामुळं आज प्रभू रामचंद्र भरतजींच्या आधाराने ते स्वतः अरण्यामध्ये असताना तुमच्या जीवनात हा समन्वय साधण्यासाठी तुम्ही काय करावं याचं उत्तर आम्हाला सांगत आहेत. जसं गुरुपौर्णिमेच्या निरूपणामध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्याला गुरुचं महात्म्य सांगतायत. आज प्रभू रामचंद्रच या गुरुतत्वाचं पुन्हा एकदा महात्म्य आपल्या समोर भरतजींच्या बोधाच्या आधाराने विशद करतायत. प्रभू रामचंद्र वनामध्ये आहेत, भरतजी राज्यकारभारामध्ये आहेत. हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विषयी अपार प्रेम आहे. हे मुमुक्षत्व आहे. आणि मुमुक्षत्वाची अवस्था समर्थ देखील आपल्याला करुणाष्टकातूनच सांगतात ना, की मन घरामध्ये सर्व काही भरलेलं असतानाही त्यामध्ये रमत नाही. उदासीन हा काळ कोठे न कंठे, अशी मनाची अवस्था हे मुमुक्षत्व करून टाकतं. अशा वेळेला या दोन्हीही तीरांना कशा पद्धतीने आपण सांभाळावं हा प्रश्न आमच्यासारख्या देखील लोकांना पडतो. रामाचं दर्शन नाही, अशा वेळेला तो रामराया त्याचंच दुसरं स्वरूप आमच्या जीवनामध्ये पाठवतो. आणि ते रामाचं स्वरूप आहे ते म्हणजे आमच्या जीवनामध्ये उदयास आलेलं गुरुतत्व. सजनो, प्रभू रामचंद्र आम्हाला केवळ धनुष्य बाण घेऊन सीताजींच्या समवेतच येऊन दर्शन देईल आणि मार्गदर्शन करेल हा देखील आमच्या अज्ञानाचाच भाव आहे ना. बिभीषणाने सुंदरकांडात जेव्हा हनुमंताचं दर्शन घेतलं त्यावेळेला त्याने हनुमंताच्या जवळ किती सुंदर शब्दामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अनुग्रहाचं महत्व सांगितलंय. बिभीषण म्हणतात की जो रघुबीर अनुग्रह कीन्हा, तो तुम मोहि दरसु हटी दीन्हा. हे हनुमंता, तुझं माझ्या जीवनामध्ये आगमन हे आगंतुक नाहीये. हा कोणाचा तरी अनुग्रह आहे, ही कोणाची तरी कृपा आहे आणि त्यामुळे तू आज या प्रातःकाळी माझ्या दरवाजामध्ये उभा आहेस. आणि मला लक्षात येतंय की हा अनुग्रह आहे प्रभू रामचंद्रांचा आणि त्यांचा अनुग्रह झाला म्हणून हे हनुमंता सद्गुरूच्या रूपामध्ये तू आज माझ्या दारात मला बोध देण्यासाठी आलेला आहेस. सज्जनो, जेव्हा भगवंत आमच्यावरती अत्यंत कृपा करतो त्याच वेळेला या वनवासामध्ये दडलेल्या रामाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये सद्गुरूचा प्रवेश होतो. सद्गुरू देखील आमच्यासारखाच म्हटलं तर सामान्य प्रापंचिक, म्हटलं तर स्वतःच्या सर्व असलेल्या या जबाबदाऱ्यांच्या आधाराने जगणारा, परंतु त्याच्या अंतरंगाची अवस्था जाणणं हे खरं तर आमच्यासारख्या सामान्य प्रापंचिकांना कधी समजलंच नाही. लोकांसी रूप न कळेची मनुष्य वाटे, हेच आमच्या उपासनेचं जे ब्रीद आहे तेच आमचं आचरण होऊन जातं. आम्ही केवळ त्याला विषयांच्या द्वारेच अनुभवतो, अभ्यासतो आणि असं वाटतं की अरे हा देखील आपल्यासारखाच आहे की. परंतु त्याच्या हृदयामधला रामराया त्याच्याकडून ते कार्य करून घेत असतो जे त्या जीवाच्या कल्याणासाठी प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये राहून करण्यासाठी या सद्गुरूच्या देहाची गरज असते. आणि त्यामुळे सद्गुरू देखील स्वतः हे सर्व करत असताना प्रत्येक गोष्टीला रामाची इच्छा, राम करता, रामाने हे सर्व केलंय हेच सर्वांना अत्यंत मनापासून सांगत असतो.
आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र आज भरतजींना सांगतायत की तात तुम्हारी मोरी परिजन की, चिंता गुरही नृपही घर बनकी. हे तात, तू म्हणालास की मला चिंतेचा लवलेशही नाही, आणि हे अगदी बरोबर आहे. का चिंता करायची बाळा? कशाची चिंता करायची? घराची, परिवाराची, आपल्या स्वतःची, माझी, या वनाची? अरे कशाची चिंता करतोयस? ज्या क्षणी सद्गुरूंच्या चरणांचं आगमन आपल्या जीवनामध्ये झालं ना, त्याच दिवसापासून आपल्या समस्त प्रारब्धाचा भार सद्गुरूंनी आपल्यावरती घेतलेला आहे. या सर्व लौकिक चरित्रामध्ये खऱ्या अर्थाने हे सूत्रधार आहेत मुनी वसिष्ठ आणि राजा जनक. विश्वामित्रांच्या आधाराने, मुनी वसिष्ठांच्या आधाराने, राजा जनकाच्या आधाराने आमच्या जीवनातल्या सर्व अंगांचा हा भार या गुरुचरणांनी घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे सज्जनो, की जेव्हा आपण सद्गुरूचे होतो तेव्हा सद्गुरू आमच्या जीवनामधल्या लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही क्षेत्रांमध्ये आपला स्वामी होतो. आम्हाला असं वाटतंय की केवळ सद्गुरूची गरज आम्हाला परमार्थामध्ये आहे, पारलौकिकामध्ये आहे, आणि लौकिक अर्थातच हा प्रपंच जो आहे तो मला करायचा आहे. अनुग्रहाचा अर्थ आहे शक्तिपात. याचा अर्थ जसं आपल्या एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतरच गाडी जशी चालावी, त्याप्रमाणे आपली समस्त शक्ती, या देहबुद्धीची शक्ती क्षीण केली जाते आणि त्या देहाला सद्गुरूच्या शक्तीच्या आधाराने चालवलं जातं. हा खरा अनुग्रहाचा अर्थ आहे. एकदा आपण त्यांचं झालो, यानंतर खरंच आपल्याला आता काही करण्यासारखं आहे का? हा प्रश्नच आपण आपल्या स्वतःला नित्य विचारत जावा. करते पण सुटत नाही, आणि त्यामुळं आम्हाला आमच्या जीवनामध्ये खरे भारवाही कोण आहे हे कळत नाही. आम्ही खरं तर त्यांच्याच कृपा छत्राखाली चालत आहोत. सद्गुरूचं हे कृपा छत्र नित्य आमच्यावरती असूनही आम्हाला खरोखर त्याच कृपा छत्राचा कित्येकदा बोधच होत नाही. ही कृतज्ञता आहे आमच्या अंतरंगातली, की केवळ नामाच्या आधाराने ज्याने आपल्याला स्वीकारलंय आणि त्या नामाचं छत्र आमच्या भोवती ज्याने ठेवलेलं आहे, आणि त्यामध्ये आमच्या प्रारब्धाच्या अनंत भोगांना मागं पुढं करून जो आमचं जीवन सुखरूप करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, अशा सद्गुरूला आम्ही आमच्या जीवनामध्ये अजूनही जाणू शकत नाही. आणि त्यामुळं रामाचं रूप जे या हृदयामधल्या वनवासामध्ये हरवलेलं आहे, त्याचं व्यक्त रूप आहे आपल्या जीवनातला सद्गुरू. प्रभू रामचंद्र म्हणतात, एकदा आपण त्यांचे झालो, तत्पश्चात हे भरता मोर तुम्हार परम पुरुषार्थु, स्वार्थ सुजसु धर्म परमार्थु. जे मी मगाशी वाक्य आपणास सांगितलं की एकदा आपण त्यांचे झालो की त्यानंतर आपलं काहीच राहत नाही. गंमत अशी आहे की आम्हाला परमपुरुषार्थाची आता व्याख्या पुन्हा एकदा नीट लिहिली पाहिजे. या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जिथं आम्ही सर्वजण गुरु आश्रित आहोत, तिथं आम्हाला जर काही पुरुषार्थ करायचा असेल तर आपल्या कर्तेपणाला मारून टाकणं हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे. आणि त्या परमपुरुषार्थाची ज्याने प्राप्ती केली, ती प्राप्ती कशाने जर घडत असेल तर ती देखील केवळ
या सद्गुरूच्या कृपेनेच घडते. त्यामुळे पुरुषार्थामधली ही व्याख्या ज्याने साधली की मला आता खरंच काही करायचं राहिलं नाही. किंवा बघा, आपण मॅनेजमेंटमध्ये देखील बघतो की ज्या ठिकाणी स्वतःसाठी थोडासा मोकळा वेळ आपल्या कामामधून ज्याला काढता येत नाही, तो कधीच आपल्या स्वतःची प्रगती करू शकत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या एका उद्बोधक वचनाचा फार सुंदर अर्थ आहे की वर्क इज ऑलवेज कीप अस बिझी, हावेवर प्रोडक्टिव्हिटी कीप्स अस फ्री. आपण बघतो ना, अनेक लोक नुसत्या फाईल्स घेऊन इकडून तिकडं पळत असतात. त्यांना असं वाटतं की आपण खूप कामामध्ये आहोत, परंतु या वाक्याचा अर्थ असा आहे की काम दाखवणं, मी कामात आहे हे दाखवणं, हाच आमचा दंभ आहे. परंतु ज्याला खऱ्या अर्थाने आतून मोकळं व्हायचंय, हीच त्याच्यासाठी असणारी सगळ्यात मोठी उत्पादकता आहे. आणि कर्तेपणाचा बोज आमच्या जीवनामध्ये जसा जसा कमी होईल लागतो ना, मी माझ्या अनुभवाने सांगतो की तुम्ही अत्यंत मोकळे होत जाता. बघा, आपला अनुभव तो काय हो, फार ओबडधोबड, परंतु तरी देखील मला लोक बऱ्याचदा विचारतात, अहो तुम्ही एवढा मोठा व्यवसाय करता, मग ही निरूपणं करता, मग त्यासाठी लागणारा अभ्यास करता, सगळं काही करता, कधी करता? तुमच्यासाठी दिवस केवढा मोठा असेल हो. बऱ्याचदा मी प्रामाणिकपणे स्वतःचा विचार करतो की मी खरंच काय करतोय. बहुतांश वेळेला मी मोकळा आहे आणि त्या मोकळेपणामध्ये मी अत्यंत व्यस्त होऊन जातो विचारांमध्ये, चिंतनामध्ये. आणि त्या चिंतनासाठी बऱ्याचदा काहीच लागत नाही, केवळ आपल्या आतमध्ये रमणं हाच हा परमपुरुषार्थ आहे, जो गुरुकृपेने आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो सज्जनो. त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी अत्यंत सुंदर शब्द वापरलाय, मोर तुमार परम पुरुषार्थ. बर, हा मोकळेपणाच्या आधाराने तुम्ही जीवन जगत असतानाही तुमचा स्वार्थ तसुभर देखील कुठेही या गुरुकृपेचं असलेलं छत्र दुरावू देत नाही. तुम्हाला इतकं मोकळं करूनही त्या परमपुरुषार्थाच्या आधाराने तुम्हाला ते सुयश प्राप्त करून देतात. तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन न होताही तुमचं जीवन हे धर्म आचरणाच्या आधाराने चालू लागतं. आणि यामध्येच दडलेला स्वाभाविक परमार्थ देखील या गुरुकृपेच्या आधाराने तुमच्या जीवनामध्ये उमलतो. गरज आहे आपल्या स्वतःला संपूर्णपणे समर्पित करण्याची. मी कोणीच नाही हा भाव, ज्या पद्धतीने एखादं यंत्र, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कर्तेपण नसतं, ते जसं त्या बटनांच्या आधाराने खेळत राहतं. सज्जनो, ज्याला जीवनामध्ये या सूत्रधाराच्या आधाराने नाचण्याची सवय लागते, तोच त्याच्या जीवनामध्ये अत्यंत अविरोध पद्धतीने या भगवंताच्या तालावरती नाचण्याची कला प्राप्त करून जातो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र भरताला म्हणतायत की हे भरता, हे सर्व काही जे घडतंय ते सद्गुरूच्या इच्छेनेच घडतंय. राजा दशरथांनी देखील ही अशी आज्ञा केली, त्या आधाराने मी वनात आलो, त्या आधाराने तुला देखील माझ्या मागे यावं लागलं. परंतु हे बंधू, आपण केवळ त्यांनी दिलेल्या वचनाच्या आधाराने चालत राहावं, हीच या परमतत्वाची इच्छा आहे असं जाणून आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करत राहावा. सज्जनो, जीवनामधल्या या वाईट प्रसंगांमध्ये देखील जर आमचा हा भाव आम्ही अत्यंत दृढ ठेवू शकलो ना, तर अनेक प्रकारचे गुंते जीवनातले सहजपणे सुटून जातील. बघा,
आपण त्या गुंत्यांशी खेळून जी स्वतःची चिडचिड करून घेत असतो, त्यापेक्षा ते आहे, त्याच्या इच्छेने आलेलं आहे, ते योग्यच आहे, त्याच्या पलीकडे आपण विचारच करायचा नाही. आणि ज्याच्या मनामध्ये हा भाव दृढ होतो ना, सर्व परिस्थितीमध्ये आनंद, सर्व परिस्थितीमध्ये समाधान हे त्याचं अबाधित राहतं बघा. प्रभू रामचंद्र म्हणतायत, गुर पितु मातु स्वामी सिख पाले, चले हुकुमग पग परही न खाले. हो, आपण जीव आहोत. आम्हाला देखील आपल्या स्वतःच्या इच्छा येऊ शकतात आणि या स्वतःच्या इच्छांच्या आधाराने आपण बऱ्याचदा आचरण करायला लागतो आणि त्या स्वतःच्या इच्छा ज्या वासनाच्या अधीन आहेत त्या आम्हाला कदाचित कुमार्गावरती पाऊल टाकायला भाग पडतील. परंतु यामध्ये एक गंमत अशी आहे ना, की जसं पूज्य भाऊसाहेब म्हणायचे की आपण स्वारीच्या कानावरती घालावं, त्या पद्धतीने जर आज आपल्या जीवनामध्ये एखादी सवय, एखादी गोष्ट जी आपण प्रयत्नपूर्वक करूनही आपल्याकडून सुधारली जात नसेल, तर त्यामध्ये एक चांगला मार्ग असा आहे की ती गोष्ट जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडू लागते त्यावेळेला केवळ विवेकाच्या आधाराने आपण श्री महाराजांचा मनोमन धावा करावा आणि स्वारीच्या कानावरती हे घालावं की हे आता माझ्याकडून घडतंय, ज्याला मी सांभाळू शकत नाही, स्वामी आपण मला सांभाळा. सज्जनो, जीवनामध्ये या अशा कुमार्गावरती पडणाऱ्या पावलाला देखील, या अनुग्रहित असलेल्या जीवाला सद्गुरूचं छत्र कसं सांभाळतं हे आपणच आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवावं. कुमार्गावरती पाय पडला तरी त्याचं पतन होऊ दिलं जात नाही. आणि त्यामुळं लहानपणी आई वडिलांची आज्ञा, मोठेपणी आपल्या शिक्षकांची, आणि जेव्हा जीवनामध्ये सद्गुरू येतो तेव्हा त्याच्या आज्ञेच्या अधीन ज्याने आपलं जीवन ठेवलं त्याला त्याच्या आयुष्यामध्ये असे पतनाचे प्रसंग जरी आले तरी कुठली तरी एक शक्ती नित्य सांभाळत राहते, त्याला नित्य मार्गदर्शन करत राहते, त्याला नित्यपणे सुमार्ग काय आहे हे सांगत राहते. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र म्हणतात की भरता, आपल्याला खरंच चिंता करण्याची काय गरज आहे रे? वडिलांच्या आज्ञेनुसार जे काही ह्या गोष्टी घडतायत हे सर्व काही त्या सद्गुरूंची इच्छा म्हणून तू स्वीकार आणि त्या आधाराने अत्यंत सहजतेने तू अयोध्येला जा. तू अत्यंत भाग्यवान आहेस, तुला मुनी वसिष्ठ आहेत सांभाळायला, आणि ते सांगतील त्या पद्धतीने तू अयोध्येचा 14 वर्षाचा हा कालावधी सहजपणे पार करशील. तू म्हणतोयस की मी एक अनाथ बालक आहे, मला शिकवण द्या, मला हा राजधर्म कळत नाही. ऐक, देह सुको सुपरिजन परिवारू, गुरुपद रजही लाग छरू भारू. तुला असं वाटतंय की तुला अयोध्या सांभाळायची आहे, पण हे भरता, या अयोध्येचा भार तर या गुरुचरणाच्या रजाच्या आधाराने सांभाळला जाणार रे. केवळ देश नाही तर आपली धनसंपदा जी या कोशामध्ये आहे, आपलं कुटुंब, आपलं परिवार, या सगळ्यांची जिम्मेदारी आपल्या गुरुचरणांच्या रजाने सांभाळलेलीच आहे. तुला आता वेगळं काहीच करायचं नाहीये. केवळ सहजतेने आपल्या जीवनाचा स्वीकार करत राहायचा आहे. त्यामुळं कुठल्याही प्रसंगात तुम मुनी मातु सचिव सिख मानी, पालेहु पुहुमी प्रजा रजधानी. प्रत्येक प्रसंगामध्ये तू आपले मुनी, आपली आई आणि आपले जे मंत्री आहेत त्यांच्याशी सल्लामसलत कर, त्यांची आज्ञा प्राप्त करून घे आणि त्यांच्या आज्ञेच्या आधाराने
आपल्या अयोध्येची ही पृथ्वी, आपली ही प्रजा आणि आपल्या या राजधानीचं तू रक्षण कर. गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी भरतजींना ही शिकवण दिली. आणि ही शिकवण कशा पद्धतीची आहे? मुखिया मुखसो चाहिए, खान पान कहूं एक, पालई पोषई सकल अंग, तुलसी सहित विवेक. मुखिया अर्थातच अधिकारी हा मुखासारखा असला पाहिजे. हे प्रभू रामचंद्रांचं वाक्य आहे. आणि तो खाण्यापिण्याला जरी एकटा असला तरी विवेकपूर्वक सर्व अंगाचं जसं पालन पोषण करतो त्याप्रमाणे हे भरता, तू जरी राज्याचा प्रमुख असलास तरी या सर्व विवेकाचं जे मी बोध तुला दिलेला आहे त्या बोधाच्या आधाराने तू सर्व प्रजेचं पालन पोषण कर आणि सर्वांना अत्यंत सुखी ठेव. हेच मर्म प्रभू रामचंद्र भरतजींना या गुरुकृपेच्या आधाराने सांगत आहेत. सज्जनो, उद्या भरतजींना प्रभू रामचंद्र त्यांची उर्वरित आणि शेवटची इच्छा अर्थातच जे अवलंबन आधार भरतजींनी मागितला होता तो प्रदान करणार आहेत. त्या भावोत्कट कथेचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.